हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि खाद्यसंस्कृतीने समृद्ध असलेला भाग म्हणजेच खानदेश. तर मी आज आले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तुम्हाला खास खानदेशी पद्धतीची खिचडी कशी बनवतात ते दाखवण्यासाठी. हे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला जरूर आवडेल. तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणी देऊन घेऊयात. मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट लसूण आणि कढीपत्ता आणि कांदा हे सगळं छान परतून घ्यायचं. आणि खिचडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शेंगदाणे हे नक्कीच घाला, त्याने एक छान बाईट येतो. शेंगदाणे छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे बारीक चिरलेला, आणि तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटोही इथे घातला आहे. त्यानंतर पूर्ण दिलेले सगळे मसाले म्हणजेच हळद, धणेपूड आणि खानदेशी घरगुती मसाला. आणि जर तुमच्याकडे खानदेशी घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळतो तो कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही घरगुती पद्धतीने कुठलाही मसाला करत असाल तर तोही घालू शकता. जवळजवळ आपण 1 तांब्या पाणी इथे घालत आहोत. आणि पाण्याला उकळी येत असताना त्याच्यामध्ये कोथिंबीरही घालून घ्यायची. आणि ह्या मापाप्रमाणे आपल्याला 1 माप तांदूळ आणि त्याचा अर्धा माप तूर डाळ घ्यायची आहे. मग हे स्वच्छ धुवून आपल्याला उकळत्या पाण्यात ॲड करायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. फुल फ्लेमवरती आपल्याला 2 नाही 3 शिट्ट्या करायच्या आहे. खानदेशी खिचडीसोबत नाचणीचा पापड असलाच पाहिजे. नाचणीचा पापड आपण इथे भाजून घेतो आहे, आणि खानदेशी खिचडीसोबत नाचणीचा पापड आणि लोणचं आणि वरतून एक तुपाची धार, वा बेस्ट कॉम्बिनेशन. आणि कोणीही बॅचलर बॉईज असतील, कोणी ऑफिसवरनं यायला जरा लेट झालं तर पटकन करण्यासारखी ही रेसिपी आहे. आणि एक कम्फर्ट फूड आपण म्हणू शकतो. कुठल्याही सीझनला आपण हे खाऊ शकतो. आय विल रेकमेंड ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
बाय. Like, share, and do not forget to subscribe.